परमात्माकडे जाण्याचा अगदी सुलभ मार्ग आहे, जे माऊलीने सांगितलं, अजपा जपाने उलट प्राणाचा तिथही मनाचा निर्धार असे. मन किती चंचल आहे हो. ऐकलं असेल तुम्ही अनेक कार्यक्रमामध्ये. एक माकड, त्याला विंचू चावते. पहिलेच माकड चंचल, विंचू चावलं की भयानक. आणि त्यामध्ये मी त्याला मदिरा बांधून टाकली, मग तर ते ऐकायचंच नाही कोणाचं. असं असणारे हे मन, हे मानवी मन, याच्या शुद्ध करण्यासाठी योगामध्ये एक श्लोक आलेला आहे, शौचंती द्विविधम प्रोक्त. श्लोक नंतर घेऊ, हा श्लोक पहिले सोडू आपण. संयोगो योगो इत्युक्तो जीवत मनम परमात्मा. संयोगाशिवाय योग हाही नाही आहे, होऊच शकत नाही. योग म्हणजे नॉट कनेक्शन. कनेक्शन नाही, युनिफिकेशन. कनेक्शन म्हणजे जुळणे नव्हे, योग म्हणजे जुळणे. सरळ भाषेत सांगतात. युनिफिकेशन, एक रूप होणं. साखर पाण्यामध्ये टाका, काढू शकणार नाही. असं आत्मा परमात्मामध्ये मर्ज होतो. दॅट इज कॉल्ड मोक्ष अँड मुक्ती. याच देही याच डोळा बघेल मी, पाहिल मी मोक्ष मुक्तीचा सोहळा. मला अधिक अभ्यास नाही आहे. होऊ शकतेस अभंग, तुकोबारायांचा अभंग सांगताना शब्दांमध्ये मागपुढे होईल. तर यासाठी संयोग कोणाचा करणार आपण? कुठल्या संयोगाने योगाकडे जाणार? कशामुळे आम्ही आत्मा आणि परमात्माचं मिलन एक रूप होईल का? असं चंचल मन आमच्याकडे असल्यावर होईल का? एवढं चंचल मन आमच्याकडे असल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन कसं होईल बरं? एक तत्व नाम दृढधरी मना, हरीशी करुणा येईल तुझ. एको देव भाव. तुम्हाला एका भावामध्ये यावं लागेल. आणि तो भाव निर्माण होण्याकरता आम्हाला यमनियमाकडे जावं लागेल. आता यमनियम काय आहे? हे आहेत योगाचे पहिले 2 पार्ट. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, यम नियम से कर तन मन सूची, स्थिर होत से आसन बंद से, उठाए कुंडलनी भली सम प्राण के संबंध से. कठीण आहे महाराज. योग सोपं आहे तेवढंच कठीण आहे हो. आणि इतकं सोपं आहे हो, तुमचा परिवार योग आहे. फक्त समर्पण भाव आहे. अवघाची संसार सुखाचा करील. कोण तुमचा नवरा, कोण तुमची पत्नी, कोण तुमचे मुलं, हे सर्व त्याचं आहे हो. आणि त्याच्याशी तुम्ही बेमानी, हरामी आणि चांगुलपणाने वागावं, हे तुम्हाला ठरवायचं आहे ना. का नाही ठरवणार तुम्ही? जोपर्यंत ठरवणार नाही, मानवी मन तुमच्यामध्ये वास करणार नाही, तुम्ही माणूस आहे म्हणून सिद्ध नाही, सिद्ध होऊ शकत नाही. म्हणून यमनियम दिले. यमनियमामध्ये जे 2 पार्ट आहेत, चुकलं तर सांगत जाणार. तर यम म्हणजे 5 आहेत, नियम 5 आहेत. करता येईल ना तुम्हाला सर्व महिला वर्गाला? माझ्या शब्दातून सांगत असताना करता येईल ना? डायरेक्ट तुम्ही नाही करू शकत आसन. तुम्हाला क्रमानं जावं लागेल. सर्वात पहिले पार्ट आहे यम मध्ये अहिंसा. व्हॉट इज अहिंसा? आज भगवान महावीरांची जयंती आहे. खूप चांगला योग आहे, चांगला दिवस आहे. हे सर्व लोक योगी आहेत. योग या धरातलावर अलीकडच्या काळात तुम्ही रोज योग करता हो, पण आम्हाला थोडं कळे ते कळे, वडे ते ना वडे गुरुविना. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मचिंद्र तयाचा पट्ट शिष्य. मचिंद्र आणि बोध कुठपर्यंत आलं? निवृत्तीनाथांकडे. तिथून कुठपर्यंत आलं? ज्याचा हरिपाठ आपण करता. तिथून कुठं गेलं? मायमाता, हैबतीनाथ, अडकोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज. किती मोठं वाङ्मय आहे गुलाबराव महाराजांचं. योग दिवाकर ग्रंथ त्यांनी लिहिला, सोपा योग दिला, समन्वय पद्धतीचा विचार दिले सर्वांना. ज्यांनी 43 वर्षामध्ये 143 ग्रंथ लिहिले आणि 6000 पाण्याचं अध्यात्मावर लिखाण केलेलं आहे. किती मोठे भाग्यशाली आहे तुम्ही. अमरावती जिल्हा, ज्याला इंद्रपुरी म्हणतात, त्याच्यामध्ये तुम्ही सर्व देव राहता.
माणसाच्या पलीकडचं तुम्ही पुढे गेलेले आहे. आमचा अकोला जिल्हा तर रोज तपते, 44च्या वर सेल्सिअस असते. पण मी भाग्यवान आहे की आज मला या ठिकाणी महाराजांनी बोलावले. अहिंसा, अहिंसा, कुणाची हिंसा करू नये म्हणून अहिंसा. अहिंसा म्हणजे लोक हे नॉनव्हेज वगैरे खातात, तेच अहिंसा करतात का? आपण नाही करत का अहिंसा? आपणही अहिंसा करतो. म्हणून शरीरानं, वाचेनी आणि मनाने कोणाला न दुखवावं, दॅट इज कॉल्ड अहिंसा. याला म्हटलेलं आहे अहिंसा. सत्य योगामधलं आहे बरं, हे माझ्या जवळचं नाही. योग सुरू झाला आपला, अध्यात्म अजून बाकी आहे. तर सत्य, परहितार्थ वांग म्हणतो यथार्थ सत्य. प्रवचनाचा अर्थही हाच आहे, पर अधिक वचन. पर हा संस्कृत शब्दातला आध्यात्मिक दर्शक शब्द आहे. हा परा अपरा, प्रवचन ते दुसऱ्यांच्या ऐहिक कल्याणाकरता ज्या शब्दांचा वापर होतो त्याला प्रवचन असं म्हटलेलं आहे. म्हणून सत्य जे कधीही न बदलणार, ज्याला अच्युतम म्हटलेलं आहे, त्या सत्याला आपल्याला समजण्यासाठी यमनियमातला हा दुसरा भाग आहे. यम 5 आहेत, नियम 5 आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. पण भगवंत बी चोर आहे बरं. त्याचं नाव एक हरी आहे. हरीची आई दासा, हरिरस दिशा, भावे जैसा तैसा. मग जसा तुमचा भाव तसा तुमचा हरी. हरी काय करतो? तुम्ही जर एकदम गदगद अंतकरणानं हरीच्या शरण गेला तर तुम्ही तर पहिल्या जन्मात काही केलं असेल, त्याच्या अगोदरल्या जन्मात काही केलं असेल, इथंही काही करतो. एवढं मोठं काठोळ आपण सोबत घेऊन परमेश्वराच्या जवळ गेलो. हे ईश्वरा, मला याच्यातून, या भावबंधनातून, या भावसागरातून मुक्त कर. मग हे गाठोडा कुठं? तुम्ही म्हणता का हे मी बदमाशी केली, तू घे देवा, असं म्हणू शकता का? असा भक्त म्हणेल का? तुम्ही म्हणत नाही तरी तो घेतो, तो चोर. म्हणून त्याचं नाव हरी आहे. सत्य, अहिंसा, सत्य, अस्तेय. म्हणजे अस्तेय म्हणजे चोरी न करणं. अपरिग्रह, तो तुमच्यावर येतो. आता हा माझा प्रश्न महिलांवर. सुंदर साड्या आहेत, एका पांढऱ्या रंगापासून अनेक रंग निर्माण झालेले आहेत. परंतु ज्यावेळेस दुकानात जाते माझी माऊ मावली, घरी अलमाऱ्याभर साड्या असतात. माझ्या बायकोच्या आहेत बरं, ऐकतच नाही. काय करू मी सांगा? आज हा रंग छान दिसतो, तुम्हाला कसा वाटते? हाही म्हणतो, मला तर एकदम छान वाटते. घेतली, पहिली, दुसरी, तिसरी, 100 वर, त्याच्यात ठेवता येत नाही, खाली पडतात. काय झाला? अपरिग्रह झाला. ही ईश्वरीय संपत्ती आहे, याचा ज्ञानाने वापर करावा लागतो. हे ज्ञान नाही आहे, हे तारतम्य आहे. मी किती साड्या घातल्या पाहिजे, हे याला तारतम्य म्हटलेलं आहे. ज्ञानाकडे पुढे येऊ आपण. योगामुळे आत्मज्ञान जे प्राप्त होते, त्या ज्ञानाला इथं आपण आज ओपन करणार आहे. कुठे गेलो आपण? अस्तेय. का करायचा? ढीग लावायचा. एका ठिकाणी ढीग लागला, दुसऱ्या ठिकाणी खोल दरी पडणार की नाही पडणार? करा, घ्या, रोज नव्या घ्या. आपल्या आजूबाजूला खूप लोक राहतात, त्यांना एक नाही हो. महाराजांना एखादा प्रोग्राम घ्या, सेवा तिचे नावं न पाहावे मागा पुढे. तुम्हाला देहाचे तुकडे करायला सांगत नाही मी, एवढं नको, पण एवढं तर कराच की आपल्याकडे काहीतरी द्यायला आहे. ते नुसतं पाहण्याच्या, डोळ्याच्या तृप्तीसाठी तुम्ही ठेवत आहे, तिला घालतही नाही तर द्यायचं. म्हणून अस्तेय नको, अपरिग्रह नको. आता येतो ब्रह्मचर्य. हे 5 आहेत यम, नियमामधले 5 यम, 5 नियम. ब्रह्मचर्य म्हणजे काय हो? एखादं लग्न नाही करायचं म्हणून एक बुवा आला, लग्न केलं नाही बुवा,
लाईन लागते. उलटे सुलटे जसे तुम्हाला डोकं टेकवता येईल तशी टेकवतो आपण. मला टेकवू नका असं म्हणायचं नाही. मला हे म्हणायचं आहे, करावा विचार क्षणोक्षणी हाची, तरावाया पार भावश. यौगिक विचार हवा आहे आम्हाला. लॉजिक तर हवंच, तारतम्यही सोबत हवं. भावनेमध्ये भाव जडता नको. भाव ईश्वरीय असायला पाहिजे. ब्रह्मचार्य, ब्रह्म विचरणम ब्रह्मचार्य. जो सदा सर्वदा त्या आत्म्याचा, त्या ब्रह्माचा जो विचरण करतो त्याचं नाव ब्रह्मचार्य. ते यौगिक फिलॉसॉफीमध्ये प्रत्येक योगाचार्याला, योग प्रचारकाला, योग साधकाला ही भाषा लागू पडते. पुढे 5 नियम आहेत. एका ठिकाणी हरिपाठामध्ये आलेला आहे, नित्यनेम नामे तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जग. आता 5 नियम कोणते आहे? शौच. तुम्ही तुमचं शरीर जे आहे त्याला तुम्ही कसं स्वच्छ ठेवणार? कुठलं फारच मोठं पिअर्सचं किंवा एखादा लिक्विड, सोप लिक्विड लावल्यानं, रोज रोज 3 वेळ लावल्यानं आपण पवित्र किंवा शौच असं होते असं नाही. तुम्हाला दोन्ही बाजूला शौच पवित्रता राखावं लागेल. एक अंतर, एक बाह्य. तर यूज ऑफ वॉटर म्हणजे एक प्राकृतिक चिकित्सक या नावानं सांगतो की जीवनात पाण्याचा वापर आपण कसा करायचा. जे काही आता आजार येत आहेत त्याच्यामध्ये पॅरालिसिस हा भयंकर मोठा आजार आहे. तो कोणालाही नको व्हायला नाही पाहिजे. आणि समजा झालाच एखादा त्याच्यातून जर निघाला तर मग तुम्ही बघा काय चित्र आहे. तर सर्वात पहिले बाथरूममध्ये गेल्यानंतर आपल्या नाभी चक्राला पाणी लावा. यूज ऑफ वॉटर. पाण्याचा जीवनामध्ये शरीराशी काय संबंध ठेवायचा, कसा करायचा, काय लावायचं, कसं आंघोळ करायची. तुम्ही म्हणसान हा तर निराळाच माणूस आणला इथं गुरुजींनी, आम्हाला अंग धुणंही सांगून राहिला, आंघोळ कशी करा हे आम्हाला समजत नाही का? तुम्हाला खूप समजते, प्रश्नच नाही. परंतु त्याची जी पद्धत आहे ते सर्वात पहिले नाभी चक्राला तुम्ही पाण्याचा स्पर्श करा. तिथून 72,000 नाड्या तुमच्या शरीरामध्ये स्पंदन होते. त्याला काय म्हणून व्हायब्रेट होते. आणि मग नंतर थोडं ब्रह्मरंध्रावर पाणी टाका आणि नंतर थंड्या पाण्यानं, नसेल तुम्हाला स्वास्थ्य बरोबर तर गरम पाण्यानं आंघोळ करू शकता तुम्ही. आणि हे करत असताना नेत्र प्रक्षालन जरूर करा. नेत्र प्रक्षालन म्हणजे काय? ॲक्युप्रेशर नावाची एक पद्धत आहे. ॲक्यू प्लस प्रेशर. ॲक्यू म्हणजे एक निडल असते आणि प्रेशर म्हणजे दाब देणे. त्याला मराठीमध्ये लघुदाब चिकित्सा असं म्हटलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगत आहे, आंघोळ करायच्या वक्ती नेत्र प्रक्षालन हा या ठिकाणी आपण भाग समजून घेत आहोत. तोंडामध्ये पाणी भरा चांगलं आणि डोळ्यावर 12 वेळ पाण्याची शिपके मारा. नेत्र प्रक्षालन म्हणजेच ॲक्युप्रेशर पद्धतीनं केलेला डोळ्यावर उपचार. माझ्या डोळ्याचा चष्मा, माझं 69 वय सुरू आहे. माझ्या डोळ्याचा जवळचा चष्मा आहे. जवळचा दिसासाठी चष्मा लागणं दृष्टीदोष नाही. दूरचं न दिसणं म्हणजे दृष्टीदोष. आणि आता बघा, आज जे आमच्याकडे जो आहार आहे, जे औषध आहे, टिकणं, पाळण्यातल्या बाळालाही नंबरचे चष्मे लागतील आणि लागत आहे. सोचकडे येतो. पाणी किती प्यावं हे सर्वांनाच माहीत आहे. आल्याबरोबर अतिथीला पाणी द्यावं हे कधीच चुकू नका तुम्ही. नाही तो ब्रेक के बाद TV बघत आहे, येतो आहे, बसतो आहे. पाणी पहिल्यांदा पिऊन गेलाच पाहिजे अतिथी तुमचं. पाणी हे जीवन आहे. तुमच्या घरातनी लक्ष्मी हात जोडून उभी राहील तुमच्याकडे. दुसरा आहे संतोष. शौच, संतोष. सर्व स्थितीमध्ये संतोष ठेवा. हावरटपणा नको. आणि तो हावरटपणा कमी करताच आपण हे येऊ शकत आहे. हां, फक्त तुम्हाला यम आणि यम समजून सांगत आहे. तर तिथं आता ते निघूनच गेलं. कारण की आता वृद्धाश्रमाची संख्या खूप वाढत आहे.
आई वडील असता माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरपूर. हे संत वाक्य आहे. पण पंढरपूरला जावंच, ते शक्तिपीठ आहे. तिथं बॅटरी चार्ज होते. तिथं विठोबा तिथून तुमच्या सोबत येतो. तुम्ही जरी एकटे जात असाल पण तिकडून तुमच्या सोबत असते विठोबा. म्हणून पंढरपूरला जाऊ नका याचा अर्थ हा नाही आहे. आई वडील गेले तुम्हाला मिळतच नाही ना हो. हेच तुमचं तर नाही होत तुमच्या काही. 2 वेळ त्यांचं दर्शन तरी घ्या. बाबा काय दुखते, मग ते पोरगा जरी नसेल तर सुनीनं विचारावं. आणि रोज आपल्या तुळशीला पाणी टाका, वनस्पतीला वाढवा, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, प्रत्येकाने एक झाड लावा. आपल्या आयुष्यात लावले ते 140 करोड झाडं लागतील, प्रश्न नाही याच्यामध्ये. सहज संतोष तप. तर अशा प्रकारचे 5 नियम आहेत, 5 यम आहेत. आता जाऊ आपण आसनाकडे. आसनाची संख्या सर्वात पहिले 84 होती, आता 4000च्या वर गेले. त्याच्यामध्ये जिम्नॅस्टिक आलं, हे नवीन प्रकरण. आसन म्हणजे काय? बोर तर नाही होत ना आपण? बोर तर नाही होत ना? तर स्थिर सुख आसनम, ज्याच्यामध्ये मला स्थिर सुख उपभोगायला मिळते त्याचं नाव आसन. मग सिद्धासन, पद्मासन, ध्यानासन, वज्रासन, हे सर्व आसनांची नावं आहेत. ह्या सर्व नावांच्या मागे एक विज्ञान आहे. हे असे सामान्य माणसांना दिलेले आसन नाही आहे. वज्रासन, बसा बरं वज्रासनामध्ये. बसा, ज्याला बसता येईल त्याला बसा. हां, टाळ्या वाजवा एक वेळ. ज्याला बसता नाही त्याने टाळ्या तर वाजवा कमीत कमी. तुमच्यामध्ये कोणी नाही करणार, वज्रासन करा. बघा तुमच्या किती मोठे फायदे होतात. आता मला गुरुजींनी हेच सांगायला लावलं. मी दुसरंही काही सांगू शकतो तुम्हाला, पण मला योगावर सांगायला लागेल, मग अध्यात्माकडे. बॉडी इज मेकॅनिझम आणि ब्रेन इज कम्प्युटर. लक्षात ठेवा तुम्ही. तुमचं हे ज्याला यातलं समजते, शरीरामधलं मेकॅनिझम ज्याला समजते तो परमेश्वराकडे निश्चितच जातो हो. प्रश्नच नाही येत. ते बसलेलं आहे माय तिथं वज्रासन घालून. वज्र याचा अर्थ होतो नदभंगने, ज्याचा कधी नाश होत नाही. आणि नाश कशाचा होता? अरे साहेब गावून आले हो, आज सकाळी नाही आहे. काय झालं? जे कधी न बंद पडणार, कधीच बंद पडत नाही, एक वेळ सुरू झालं ते बंद पडलं. वज्रासन घालणाराचं बंद पडणार नाही. या आसनाचा डायरेक्ट प्रभाव हृदयावर होतो. तुमचा हार्ट मजबूत होईल, तुम्हाला स्टेज डेअरिंग येईल. तुम्ही सत्याचा जर वापर केला तर आपलं प्रगाढ मत तुम्ही समोर ठेवून बोलणार नाही, डगमगणार. तुमची भीतीवृत्ती निघून जाईल. याच्यामध्ये एक वज्र सुप्ता असेल. तसंच तुम्ही झोपले म्हणजे तुम्ही बसता बसता मागं झोपायचं. जे असं करेल निपुत्रिकालाही पुत्र होतो. तुमचा पूर्ण युट्रेस विथ गायनिक सिस्टीम ओके होऊन जाते. हे आसनामध्ये आहे. आता आम्ही काय करत आहोत, आता मलाही सुरू झाल्या बीपीच्या गोळ्या. एक वेळ गोळी घेतली की तुमच्या तिरडीवर बांधून द्यावं लागते. ती काय हा परमनंट इलाज आहे का? परमनंट इलाज तुम्हाला मानवाचा देह जो मिळाला तो सुदृढ आणि सुरक्षित ठेवून त्या ईश्वराची प्राप्ती करण्याकरता हा देह मिळालेला आहे. दुर्लभ मनुष्य देह, देही नाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभ मन्य वैकुंठ प्रिय दर्शन. तुम्ही अहम स्वतःचा मै वापरता, तुम्ही मी वापरता, त्यामुळे आपण धोक्यात येतो. माझं घर, माझं पोरगं, माझी सून, मी नाही मारलो पाहिजे. अरे मरण म्हणजे काय हो? ते काय आपल्या हाती आहे का? आणि शरीरही तुमच्या आमच्या हाती आहे का? पुरुष आणि प्रकृती मिलित नाव ब्रह्म. प्रकृती आमच्या हाती नाही, ते आमचं ऐकतही नाही. तिला जसं राहायचं त्या ॲटमॉस्फिअर अनुसार तुमच्या शरीरामध्ये जे ऑर्गन्स आहेत ते जसे काम करतील नाही करतील त्यावर तुमची शरीर आहे. या शरीराला तनु म्हटलं गेलेलं आहे पहिल्यांदा.
ज्यावेळेस माणसाचा जन्म होतो तेव्हापासून तर 39 वर्षापर्यंत तुमची तनू आहे, ज्याचा विकास होतो. नंतर हे शरीर आहे, याच्यामध्ये नंतर बदल होत नाही. वयाच्या 40 नंतर 55-50 वर्षी जर तुमचं हाड तुटलं ते जुळतच नाही महाराज. हा डॉक्टरी संदेश आहे. यासाठी हे सर्व आमच्या जे काही संत, जे काही महापुरुष, त्यांनी येऊन हे तुम्हाला आम्हाला ज्ञान दिलं की भक्ती भक्ती क्या कहते हो, भक्ती में भी धोका आहे, आचारा वाचून सारी भक्ती खोका आहे. म्हणून आचार, आचार म्हणजे यमनियम. आता या आसनामध्ये थोडक्यात सांगितलं मी, वज्रासन, भुजंगासन. चला भुजंगासनाचं थोडं सांगून देतो. 84 मधून 2 सांगतो, फार मोठं काम करत नाही मी. योगासनामध्ये भुजंग नावाचं एक आसन आहे. भुजंग म्हणजे साप. हा साप काय करतो, तो फिरायला येतो का गार्डनमध्ये, त्याला तुम्ही काहीतरी खाऊ घालता का, कुठे नेऊन काही नेता का तुम्ही त्यासाठी? हा बिना हातापायाचा प्राणी का बरं निर्माण केला असेल परमेश्वरानं? हा तर थोडा विचार करा. सर्वाला दिला हात पाय, यालाच दिलेले. काय मोठा, किती मोठा अन्याय केला याच्यावर. परंतु तरी हा पुरुषार्थ ठेवतो बघा. हा पुरुषार्थ ठेवतो कशामुळे? प्राणायाम करतो. साप काय करतो? प्राणायाम करतो. या आजची फिलॉसॉफी आहे का योग? युधिष्ठिराने ब्रह्म प्राणायाम केला होता आणि तो कृष्णाने त्यांना शिकवला होता. कृष्ण योगेश्वर. कृष्ण काळापर्यंत, सदाशिवापासून तर कृष्ण काळापर्यंत, तेव्हापासून तर आज आमच्यापर्यंत वारकरी संप्रदाय म्हणजे पूर्ण योगाचा अधिष्ठान. संपूर्ण योग, ओतप्रोत योग म्हणजे वारकरी संप्रदायातील संपूर्ण प्राणी. पण आपण ते समजणार केव्हा हो? तर मला इथं, मी संत तर नाही आहे, पण संत यावर वाक्य बोलतात. बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कडवळा येतो मन. आपण उलटच ऐकतो ना. चप्पल पायात घाल, काय आहे अर्थ काढा. पाय चपलीत जातो का चप्पल पायात घालतो आपण? शर्ट अंगात घाल. बघा, हे समजणे का फेर आहे. याच्यासाठी तारतम्यासोबत ज्ञानाची आवश्यकता आहे बरं. तिथपर्यंत आलो आपण. आसन. आता प्राणायाम सुरू होते. आसनेन रुजु हंती प्राणायामेन पातकम. आसनाने तुमचं शरीर सुदृढ होईल आणि प्राणायामाने तुमचे पाप जळतील. तुम्ही निष्पाप होणार. मग आता निष्पाप झाल्यानंतर मग राहिलं काय? मी पहिल्यांदाच म्हटलं की इनोपेशन हीच परफेक्ट योग. युनिफिकेशन, नॉट कनेक्शन. तर या ठिकाणी आपण प्राणायामाकडे जाण्या अगोदर आपलं थोडंसं कसं ते आसनांमधलं समजून सांगायचं राहिलं. हा साप जो आहे हा प्राणायाम करतो. सर्व प्राण्यांचे रक्त गरम आहे, पण सापाचं रक्त थंड आहे. आणि त्याला थंड रक्ताचं प्राणी म्हणून सायन्सनं मान्यता दिलेली आहे. आणि हा ज्या वेळेस बाहेर निघतो याच्यावर अनेक लोक आक्रमण करतात. याला जेवढे कीटक जे असतील, पक्षी पशु, हे त्याच्यावर आक्रमण करतात. आणि म्हणून याला जेवण मिळत नाही रोज. आणि त्या जेवण मिळवण्यासाठी, त्याची ते भूक शमवण्यासाठी हा सर्पासन करतो, भुजंगासन. श्वास घेत घेत कंबरचा समोरचा भाग आणि डोकं उंच करा. आता इथं डेमॉन्स्ट्रेशन द्यायला दुसऱ्या वेळेस एखादा कार्यक्रम घ्या, मी डेमॉन्स्ट्रेशन पण देईन तसं की कसं करावं भुजंगासन. हे आसनामध्ये बी उलटसुलट करू नका. हे कसंही टी व्हीवर पाहून नाही करायचं. एक सर्वांगासनाचा भाग येतो, त्याचा हा उत्तरार्ध आणि पूर्वार्ध, म्हणजे जे 1 मिनिट केलं ते अर्धा मिनिट त्याला मत्स्यासन करावं लागते, नाही तर थायरॉइड वाढते किंवा BP वाढतो. तर हे जे टेक्निक आहे योगाचं, हे जे विज्ञान आहे, हे समजदाराकडून समजून घ्या. एखाद्या प्राकृतिक चिकित्सकाकडून समजून घ्या, आचार्याकडून समजून घ्या. तर प्राणायामामध्ये काय आहे, याचा श्वासन संस्थेशी संबंध येतो.
महाराजांनी म्हटलं अजपा जपाने उलट प्राणाचा काय होते हो? किती श्वास घेतो आपण 24 तासामध्ये? करा एक जण हात वर, सांगा 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 सर. 16,240. किती? 16,240. करेक्ट नाही होत सर. तर अजून कोणी सांगेल? सांगा सांगा किती? 20,600. करेक्ट. 21,600 वेळा मनुष्य हा 24 तासात श्वासोच्छवास करतो. तर प्रति मिनिट किती करतो? मी तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने योग समजावत आहे आणि अध्यात्माच्या दृष्टीनं संयोग समजून देत आहे. अध्यात्म योग समजून देत आहे. आत्मा आणि योगाचा काय संबंध आहे? आपण विषयाला ठेवलं समोर, पण याच्यात ज्ञान नाही घातलं अजून. ज्ञान हा शब्दाची आपल्याला व्याख्या करायला थोडा वेळ आहे. तिथं अध्यात्म सुरू होईल. जहाँ विज्ञान समाप्त हो जाता है वहाँ स्पिरिच्युअलिज्म चालू हो जाता है. जिथं विज्ञान संपते तिथं अध्यात्म सुरू होते. हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला कुठं जायचं आहे? तर आपण येऊ आपल्या श्वासन संस्थेकडे. श्वासन संस्था ही आईच्या उदरातून जन्म घेतल्यापासून ज्यावेळेस नाळ काटले जाते त्यावेळेसपासनं तर मृत्यूचा तो शेवटचा श्वास आणि तो घेतलेला पहिला श्वास याच्यामध्ये जे आहे ते त्याला जीवन म्हटलेलं आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात अवघाची संसार. संसार याचा एक अर्थ जगत बी होते आणि जीवन बी होते. अवघाची संसार सुखाचा करील आनंद भरील तिन्ही लोक. आता सुख वेगळं आहे आणि आनंदही वेगळा आहे. अवघाची संसार सुखाचा करील. मग या श्वासन संस्थेची काय संबंध आला? तर प्राणायामाचा संबंध येतो. किती मोठे उपकार आहेत आपल्यावर की ज्यांनी 21,000 श्वास मोजून काढले आणि प्रति मिनिटाला किती घ्यावं यांना हे सायन्सनं हे संशोधन सायन्सनं केलं की तुमचं आरोग्य जर चांगलं आहे तर तुमचं प्रति मिनिटाला श्वासन संस्थेची गती काय आहे. म्हणून टेचेस्कोपचं निर्मिती झाली. ज्यावेळेस तुमच्या शरीरावर टेचेस्कोप लागते त्यावेळेस डॉक्टर घड्याळाकडे पाहते. लक्षात ठेवतात तुम्ही. मग इकडून लावतो तिकडून लावतो. तर तुमचे श्वास प्रति मिनिटाला 16 जर असेल तर तुम्ही त्या दिवशी निरोगी आहे. आणि जे काही असेल मग तुमची व्याधी ते तुमची सायकोलॉजिकल व्याधी आहे. आणि जे त्या 16च्या पुढे श्वास घेणार 18, 20, 22, 25 पर्यंत ते तुमचा डिसीज आहे. मग या श्वासावर नियंत्रण कसं करणार? त्याच्यासाठी प्राणायाम आहे. तो प्राणायाम कसा करणार? तर ठाईचं बसूनी करावे एक चित्त सुखे येईल घरी नारायण. नारायणाशिवाय प्राणायाम नाही होत. हे लक्षात ठेवा. नरगे नो योग स्थिर सुख आसनम. त्याच्यामध्ये श्वासाची जी गती आहे ते अजप असायला पाहिजे. आमची पहिल्या याच्यामध्ये थोडक्यात सांगतो बघा, तुम्हाला समजते का? पाठीचा काना सरळ करा. सिद्धासनमध्ये बसा, ज्याला सुखासन म्हणता येत. डावा पाय खाली, उजवा पाय वर, पाठीचा काना सरळ. श्वास घ्या, तिथंच थांबा, 10 पर्यंत मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबा, श्वास सोडा. आता हे तुम्हाला मी एक प्रॅक्टिकल म्हणून सांगतो, पण जे डीप नॉलेज आहे ते तुम्हाला सामूहिक एक योग दीक्षेचा ज्यावेळेस मी कार्यक्रम घेतो त्याच्यामध्ये परफेक्टली ते कसं करायचं ते करून मी घेतो आणि तुम्हाला सांगतो पण. आणि त्याचं मग तुम्हाला प्रत्यय पण येते. तर श्वास घेतला, 10 पर्यंत मोजलं, श्वास सोडा, बाहेर थांबवा आणि 10 पर्यंत उलट मोजा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. हे झालं एक आवर्तन. हा दीर्घ श्वासन, दीर्घ प्राणायाम. इथं कुठंही कुंभक नाही. हे फक्त सिस्टीम तुम्हाला दिली, श्वास घेण्याची पद्धत. याच्यामध्ये तुमचं सर्वच
ब्रेनही बरोबर राहील, श्वासन संस्थेमध्ये लंग्स ठीक राहतील आणि हार्ट पंप पण ठीक करेल. तर यासाठी प्राणायामाची व्यवस्था हे करत असतानाच करावा विचार क्षणोक्षणी हाची तरावया पार भवशंभू. तुमच्या मनामधलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते काम करायला लागते आणि तुमचं माइंड हळूहळू ब्रॉड होते. जो मनुष्य एका घराची चिंता करतोच तोच महाराजासारखा अवघ्या सर्व तुमच्या सांप्रदायिक लोकांची चिंता करते. काही गरज नाही, आपल्या घरी बरं आहे, आपला संसार ठीक करायचा, पण नाही अवघाची संसार सुखाचा करील ते त्याच्यावर वाईल आणि तुमच्यासाठी हे जीवन जगेल. हे ज्ञान आणि ही मनाची धारणा केव्हा होईल? श्वासावर नियंत्रण होईल तेव्हा. आता है वो जाते हो तुम, इसको सोचना है. आता है समर्पित, जाता है अहम. आणि त्यावेळेस तुमची स्थिती होईल. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान तप, एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, अद्वैत कसुरी विरळा दानी. हे प्राणायामन होते. तर मला या ठिकाणी आता अध्यात्माकडे नेतो. आद्य अधिक आत. इथं मला योग थांबवावा लागला कारण पुढचं होते प्राणायामानंतर ध्यान, धारणा, ईश्वर परिधान, समाधी, ह्या सर्व विषय हे अंतर्योगाचे आहे. अंतर्योगामध्ये माझा एक प्रोग्राम असतो 3 दिवसाचा. त्याच्यामध्ये सर्व म्हणजे आजच्या आधुनिक काळानुसार सिस्टीमनुसार तुमचे स्थान राहते, तुमच्यासमोर डायऱ्या राहतात, प्रत्येक गोष्ट नोट केली जाते आणि ब्लॅकबोर्ड राहते. मी वेळेचं भान ठेवून आहो. 9:22 झाले. ज्यांनी मला या ठिकाणी परमिशन दिली त्यांना परत विचारतो की हा विषय आपण सोडू का? म्हणजे प्रवचनाची जी वेळ आहे, जो टाईम आहे तो इथं संपत आला. पुढे घेऊ का? आपला विषय आता आहे ज्ञानाचा. तेवढं करून फुल स्टॉप देऊ? ठेवू ना? देऊ ना महाराज? ज्ञान म्हणजे काय? या माईकला दुरुस्त करण्यासाठी एक व्यक्ती बोलावतो, त्याला त्यातलं कळते, तो ते खोलतो, ते परत बसवतो आणि त्याचं मेकॅनिझम पूर्ण करून हा माईक परत चालू होतो. काय झालं? हे ज्ञान झालं की नाही? एक चोर चांदण्या रात्रीचं कधी संपते, अमावस्या कधी येते हे वाट पाहतो, सोबत जे काही साहित्य नेतो आणि घर फोडतो. हे बी तर एक नॉलेज आहे. पण आम्हाला कुठलं ज्ञान योगातून आमच्याकडे येते? आमचं मन कसं ब्रॉड होते? तर विषयाचं आत्मस्थीकरण म्हणजे ज्ञान आणि सद्विवेक बुद्धी म्हणजे आत्मा. हे लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या माइंडमध्ये पॉझिटिव्ह भाव 24 आवर्स येणं म्हणजे तुम्हाला आत्मज्ञान झालं असं समजा. आणि प्राणायामामध्ये हे आवर्तन तुम्ही ज्यावेळेस पूर्ण करसाल, तुम्ही आज एक सेल्फी घ्या आणि 15 दिवसांना तुमचा ग्लो पहा. फक्त दीर्घ प्राणायाम करा, नो कुंभक, नो रेचक. फक्त श्वास घ्या, थोडा ठेवा, थोडा सोडा, बाहेर ठेवा, परत घ्या. एवढंच प्राणायाम करा. मग नंतर बघू पुढे काय होतं. तर विषयाचं आत्मस्थीकरण म्हणजे ज्ञान म्हणजे काय हो? कुठले विषय आहेत आमच्याकडे? नाही जाऊन होते, कठीण आहे. विषयाचा प्रेमाळू हे जमतच नाही त्याच्याकडे. गोड परमार्थ लागे करू, तो इथं येतच नाही. त्याला हे गोड लागतच नाही, तर तो विषयाकडे जातो. आणि मनाचे विषय आतमध्ये असणारे 6 षडरिपू, दंभ, अहंकार,